नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घरबसल्या नवीन पॅन कार्ड एका दिवसात कसे काढायचे हे शिकणार आहोत। हे पॅन कार्ड तुम्हाला पोस्टाने घरीसुद्धा येईल आणि एका दिवसामध्ये तुम्हाला ईमेलद्वारे तुमच्या मोबाईलवरती सुद्धा येईल। यामध्ये तुम्हाला कोणतेही डॉक्युमेंट पाठवायची गरज नाही। तुम्ही घरबसल्या आधार कार्डच्या सहाय्याने मोबाईल किंवा लॅपटॉपद्वारे हे पॅन कार्डला अप्लाय करू शकता। हे पॅन कार्ड कसं काढायचं याची A to Z प्रोसेस या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तरी व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुम्हाला भेटतील। तर चला मित्रांनो, सुरू करूया हा व्हिडिओ। तर सर्वात प्रथम तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिसेस प्रोटीन टेक या वेबसाईटवरती यायचे आहे। याची डायरेक्ट लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवरती याल। इथे आल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन टाईप विचारलं जाईल। यामध्ये तुम्हाला नवीन पॅन कार्ड तसेच पॅन कार्डची दुरुस्तीसुद्धा करू शकता। आपण नवीन पॅन कार्ड काढायचे आहे, त्यामुळे पहिला ऑप्शन म्हणजेच न्यू पॅन इंडियन सिटीझन सिलेक्ट करूयात। त्यानंतर ॲप्लिकेशन कॅटेगरी विचारली जाईल। यामध्ये तुम्हाला भरपूर सारे कॅटेगरी दिसतील। यामध्ये आपण स्वतःसाठी काढत आहात, त्यामुळे इंडिव्हिज्युअल ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर खाली आल्यानंतर सिलेक्ट टायटल यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील, श्री, श्रीमती आणि कुमारी। यामध्ये पुरुषांसाठी श्री ऑप्शन, स्त्रियांसाठी श्रीमती ऑप्शन आणि ज्या स्त्रीचे लग्न झाले नाही त्यासाठी कुमारी हा ऑप्शन आहे। त्यानंतर खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर इथे तुम्हाला एंटर युअर लास्ट नेम सरनेम ॲज पर आधार, म्हणजेच तुमचे आडनाव इथे टाकायचे आहे। जसं आधारवरती आहे तसंच सेम इथे सुद्धा टाकायचे आहे। त्यानंतर तुमचे नाव टाकायचे आहे। नाव टाकल्यानंतर तुमचे मिडल नेम म्हणजे तुमच्या वडिलांचे नाव टाकायचे आहे। जसे आधार कार्डवरती स्पेलिंग आहे तसेच इथे सुद्धा स्पेलिंग टाकायचे आहे, स्पेलिंग चुकवायची नाही। त्यानंतर खाली आपली जन्मतारीख टाकायची आहे। जशी आधार कार्डवरती जन्मतारीख आहे तशी इथे सुद्धा जन्मतारीख टाकायची आहे। त्यानंतर ईमेल ID व मोबाईल नंबर टाकून खाली ॲक्सेप्ट बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर खाली आय एम नॉट रोबोट यावरती क्लिक करून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर इथे पाहू शकता, इथे तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशनचा एक मेसेज येईल। त्याच्या खाली एक टोकन नंबर येईल। तो टोकन नंबर तुम्हाला तुमच्या ईमेल IDला सुद्धा पाठवला जाईल। हा टोकन नंबर तुम्हाला जपून ठेवायचा आहे, नंतर हा टोकन नंबर तुम्हाला लागू शकतो। त्यानंतर खाली कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे। कंटिन्यू बटनावरती क्लिक केल्यानंतर पुढे नवीन पेज लोड होईल। त्यामध्ये तुम्हाला या सर्व स्टेप्स कंप्लीट करायच्या आहेत। यामध्ये इथे सगळ्यात पहिला आधार बेस्ड ऑनलाईन पॅन ॲप्लिकेशन। यामध्ये आपण आधारचा वापर करून पॅन कार्ड काढणार आहेत। यामध्ये आधार कार्डवरती जसा फोटो आहे तोच फोटो आपल्या पॅन कार्डवरती येईल। त्यानंतर खाली सेकंड ऑप्शन पॅन ॲप्लिकेशन विथ सपोर्टिंग डॉक्युमेंट, म्हणजेच आपण आपला नवीन फोटो व सिग्नेचर अपलोड करून eKYCद्वारे पॅन कार्ड काढू शकतो। त्याच्या खाली जर आपले आधार कार्ड कोणत्या मोबाईल नंबरला लिंक नसेल तर फिजिकल डॉक्युमेंट पोस्टाद्वारे पाठवून आपण पॅन कार्ड काढू शकतो। यामध्ये आता दुसरा क्रमांकाचा ऑप्शन सिलेक्ट करतो। त्यानंतर खाली फिजिकल कॉपी टू युअर होम याला सिलेक्ट करायचं आहे, ज्यानुसार तुमचे पॅन कार्ड तुमच्या घरी पोस्टाने येईल। त्यानंतर खाली तुम्हाला आधार कार्डचे शेवटचे लास्ट 4 अंक टाकायचे आहेत। त्यानंतर खाली नेम ॲज पर आधार, जसं आधार कार्डवरती नाव आहे तसंच इथे सुद्धा टाकायचे आहे। खाली आल्यानंतर तुमचं आडनाव वडिलांचे नाव एकदा चेक करून घ्या। डेट ऑफ बर्थ ॲटोमॅटिक येईल। आता पुढे जेंडर सिलेक्ट करायचं आहे। खाली आल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या नावाने ओळखत असतील तर त्याला येस करून तिथे नाव टाकायचे आहे, अन्यथा नो बटनावरती क्लिक करून पुढे जायचं आहे। आता खाली आल्यानंतर इथे तुमच्या वडिलांचे पूर्ण नाव टाकायचे आहे। जरी तुमचं लग्न झाले असले तरीसुद्धा इथे तुमच्या वडिलांचे नाव टाकायचे आहे। वडिलांचे नाव टाकल्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथे भरपूर सारे ऑप्शन दिसतील। यामध्ये तुम्हाला नो इन्कम या बटनावरतीच क्लिक करायचं आहे। त्यानंतर खाली तुम्ही कोणता ॲड्रेस देणार आहात, तुम्ही राहताय त्या पत्ता देणार आहात की ऑफिसचा ॲड्रेस देणार आहात ते यामध्ये सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे,
ज्यामध्ये तुमचे घर नंबर, लोकल एरिया, पोस्ट ऑफिस टाकायचे आहे. त्यानंतर खाली तुम्हाला तुमचा तालुका व जिल्हा टाकायचा आहे. त्यानंतर पुढे इंडिया सिलेक्ट करून राज्य निवडायचं आहे. राज्य निवडल्यानंतर पुढे तुम्हाला तुमचा पिनकोड टाकायचा आहे. झिपकोड टाकायची गरज नाही, त्यामुळे इथे काही टाकायचे नाही. त्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये इथे आपल्याला आपला कंट्री कोड सिलेक्ट करायचा आहे. यामध्ये तुम्हाला इंडिया सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर खाली नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर पुढे AO कोड टाकायचा आहे. हा AO कोड कसा घ्यायचा ते सांगतो. खाली यामध्ये आपल्याला आपले राज्य निवडा, त्यानंतर आपली सिटी निवडा. एरिया नेम टाकायची काही गरज नाही. त्यानंतर फेच या बटनावरती क्लिक करा. फेच केल्यानंतर तुम्हाला इथे भरपूर सारे कोड दिसतील. यामध्ये तुम्हाला यात तुमच्या तालुक्याचे नाव दिसेल, तो कोड तुम्ही सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर ॲटोमॅटिकली कोड वरती येईल. त्यानंतर खाली नेक्स्ट करून पुढे जायचं आहे. आत्ता आपल्याला यामध्ये डॉक्युमेंट निवडायचं आहे. या तिन्ही बॉक्समध्ये आपण आधार कार्डच सिलेक्ट करायचं आहे. प्रूफ ऑफ आयडेंटिटी, प्रूफ ऑफ ॲड्रेस आणि प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ या तिन्हीला आधार कार्ड सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला तुमचे नाव दिसेल. त्याखाली सिलेक्ट बटनावरती क्लिक करून हिमसेल्फ हरसेल्फ सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर खाली तुमचे प्लेस टाकायचे आहे. प्लेस टाकल्यानंतर खाली तुम्हाला तुमचा फोटो व सिग्नेचर अपलोड करायचे आहे. हा फोटो 50 KB पर्यंत अपलोड करायचा आहे. या फोटोची लांबी व रुंदी येथे पाहू शकता व त्यानुसार हा फोटो सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर अपलोड यावरती क्लिक करायचा आहे व क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे फोटो तुमचा दिसेल. फोटो व सिग्नेचरची साईज चेंज कशी करायची, फोटो व सिग्नेचरची साईज चेंज करण्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही फोटो रिसाईज करू शकता. त्यानंतर सिग्नेचरसुद्धा तशीच अपलोड करायची आहे. यामध्ये सुद्धा सिग्नेचरची लांबी व रुंदी दिलेली आहे, त्यानुसार तुम्ही अपलोड करायचं आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला आता आधार कार्ड अपलोड करायचे आहे. आधार कार्ड हे फक्त PDF फॉर्मॅटमध्ये येथे स्वीकारले जाते व त्याची मॅक्झिमम साईज ही 250 KBच्या आतच असायला हवी. त्यानंतर खाली सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला नवीन एक पेज येईल. त्यामध्ये तुमच्या आधार कार्डचे पहिले 8 अंक टाकायचे आहेत. टाकल्यानंतर खाली तुम्हाला तुमची व्यवस्थित माहिती वाचायची आहे. कुठे स्पेलिंग मिस्टेक आहे का, जन्मतारीख व्यवस्थित आहे का ते आत्ताच चेक करायचं आहे. कारण आत्ता सबमिट केल्यानंतर पुढे आपल्याला कोणताही एडिट ऑप्शन येणार नाही. त्यामुळे कोणतीही माहिती चुकली असेल तरी आत्ताच येथे एडिट करून घ्यायची आहे. चेक केल्यानंतर खाली प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड केल्यानंतर पुढच्या स्टेपला याल. आता आपल्याला जे काही पेमेंट आहे ते करायचं आहे. पेमेंट करण्यासाठी पहिलाच ऑप्शन सिलेक्ट करा. ऑनलाईन पेमेंट थ्रू HDFC हाच ऑप्शन सिलेक्ट करा. खाली आल्यानंतर तुम्हाला पेमेंटबद्दल सर्व माहिती दिली आहे, ती एकदा वाचून घ्या. वाचल्यानंतर खाली चेकबॉक्स ॲक्सेप्ट करून प्रोसीड टू पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. आता इथे आपल्याला 106 रुपयाचे पेमेंट कन्फर्म करायचे आहे. आता इथे पहा तुम्ही कसेही पेमेंट करू शकता. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPIद्वारे पेमेंट करू शकता. यामध्ये UPI सिलेक्ट करून जनरेट QR कोडवरती सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर QR सिलेक्ट झाल्यानंतर आपण Google Pay, फोनपेद्वारे पेमेंट करू शकतो. पेमेंट झाल्यानंतर आपोआप तुम्हाला पेमेंट सक्सेसफुलचा मेसेज येईल व खाली कंटिन्यू ऑप्शन दिसेल. कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करून पुढे जायचं आहे. पुढे आल्यानंतर ही आपली माहिती एकदा चेक करायची आहे. त्यानंतर खाली ॲक्सेप्ट करून ऑथेंटिकेट या बटनावरती क्लिक करायचं आहे. ऑथेंटिकेट या बटनावरती क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला KYC करायचे आहे. यामध्ये जनरेट OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्या नंबरवरती एक OTP जाईल. तो OTP यामध्ये टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर खाली सबमिट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे अजून एक KYC करायचे आहे. यामध्ये तुम्हाला सर्वात वरती चेकबॉक्स दिसेल, त्याला ॲक्सेप्ट करून खाली आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. OTP आल्यानंतर OTP यामध्ये टाकून व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे. OTP व्हेरीफाय झाल्यानंतर त्याच्याच खाली सक्सेस व त्यानंतर पुढे आता आपल्याला एक PDF दिसेल. त्यामध्ये पासवर्ड टाकून ती PDF तुम्ही डाउनलोड करून घ्यायची आहे.
या PDF चा पासवर्ड तुमची डेट ऑफ बर्थ असेल. यामध्ये कोठेही स्पेस किंवा सिम्बॉल न वापरता जन्मतारीख टाकायची आहे. आता सगळी प्रोसेस झालेली आहे. पुढील काही दिवसातच तुमचे पॅन कार्ड तुमच्या ईमेलवरती पाठवले जाईल व 10 ते 12 दिवसानंतर ते पॅन कार्ड तुमच्या घरी पोस्टाने येईल. असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.